तर हे जे मुंबईमधले सगळे महत्त्वाचे गणपती असतात किंवा काही घरगुती गणपती असतात, या सगळ्यांचं विसर्जन जे आहे ते मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती होत असतं। आणि तिथे जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत। राजू, कसं आहे नेमकं वातावरण? बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशीच खरं तर प्रत्येकाच्या मनामधली आजची भावना आहे। यामिनी, पाहतो आपण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोष देताना पाहायला मिळतोय। आणि पाहतो आपण मरीन ड्राईव्ह परिसरातली ही सगळी दृश्य आहे। गिरगाव चौपाटीकडे निघालेले सगळे हे मानाचे गणपती आहे। खरं तर सकाळपासून घरगुती गणपती जे आहे ते विसर्जनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत होते, मात्र आता मानाचे गणपती जे आहे ते गिरगाव चौपाटीवरती येताना दाखल होताना पाहायला मिळत आहेत। पाहतो आपण जी आकर्षक मूर्ती जी आहे ती गणपती बाप्पाची आपल्याला पाहायला मिळते आणि यातून एक संतांची परंपरा असलेली जी आहे ते सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळते। म्हणून मूर्तीच्या मागे आपल्याला संत सुद्धा पाहायला मिळतात। रांगच रांग लागलेली आहे। जे मानाचे गणपती आहेत ते सगळे आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने त्यांना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक मोठं भक्ती भावाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। खरं तर गिरगाव चौपाटीवरती जे आहे ते सकाळपासूनच गणपती यायला सुरुवात झालेली होती आणि त्याचसोबत देशभरातून जे आहे ते गणेश भक्त असतील, भाविक जे असतील ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। आणि आता सुद्धा आपल्याला गिरगाव परिसरामध्ये संपूर्णपणे जे आहे ती ही गर्दी भाविकांची होताना पाहायला मिळते। पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे ते पोलिसांच्या विशेष तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। पाहतोय आपण आता मानाचे गणपती जे आहे ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने जे आहे ते पुढे जाताना पाहायला मिळतात। पाहतोय आपण संतांची परंपरा असलेला दृश्य या गणपती बाप्पाच्या संपूर्ण देखामध्ये पाहायला मिळते। याच्या आधी अंजीरवाडीचा गणपती सुद्धा गेलेला आहे। खेतवाडीचा गणपती सुद्धा जे आहे ते विसर्जनाच्या दिशेने गिरगाव चौपाटीकडे दाखल झालेला आहे। आणि आता पाहतोय आपण रांगच रांग जी आहे ते लागलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणची वाहतूक जी आहे ते वळवण्यात आलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती भाविक गणेश भक्त जे आहे ते या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। कुठल्या प्रकारचं लहान मुलांपासून असतील किंवा अगदी तरुणांपर्यंत सगळे जे आहे ते देशभरातून या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। आणि तो एक मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। उत्साहासोबतच कुठेतरी गणेश भक्तांमध्ये जे आहे ते एक प्रकारचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय की 10 दिवस जे आहे ती सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देताना कुठेतरी काही मंडळी भावूक सुद्धा होताना पाहायला मिळतात। त्यामुळे संपूर्णपणे हे गिरगाव चौपाटी असेल किंवा हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर असेल हा फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता एक एक मानाचे गणपती जे आहेत ते गिरगाव चौपाटी दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत। यामिनी, अगदी तर ही दोन दृश्य आपण बघतोय। राजू सोनवणे आपल्याला गिरगाव परिसरामधली ही थेट दृश्य दाखवतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।